हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमुले। वन्स अगेन आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, इथे आपण हे बघा हे दिसतं पदभरती 2023। बेसिकली हा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा वेबसाईट आहे। DHSची जी एक्झाम झाली होती स्टाफ नर्सची, याच्यावर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर इथे आम्ही जे ऑब्जेक्शन आहे ते कसं घ्यायचं। बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन टाकलं नाही। आय एम सॉरी फॉर देम, कारण बरेच विद्यार्थी असं झालं की मला वेळ नसल्यामुळे मी व्हिडिओ केला नाही। ओके, बट आता आज दिवसभरातून भरपूर कॉल आलेले आणि मी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं की प्लीज थांबा, मी व्हिडिओ करतोच आहे। ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ येतो आहे की याच्यामध्ये ऑब्जेक्शन कसं घ्यायचं, काय काय लावायचं, कुठले कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचं, त्याच्यामध्ये काय लिहायचं, हे सगळं मी याच्यामध्ये सांगणार आहे। ओके, जवळपास 2 क्वेश्चन मी सांगितले हे गव्हर्नमेंटचे। ठीक आहे, 2 क्वेश्चन हे थर्ड शिफ्टचे पण आणि 2 क्वेश्चन हे जे सेकंड शिफ्ट आहे तिचे। प्रत्येक याचे समजू शकते की याच्यामध्ये बाकीचे पण क्वेश्चन असू शकतं। गव्हर्नमेंटमध्ये तर मला 2 भेटले, थर्ड जे आणि सेकंड शिफ्टमध्ये होऊ शकते अजून 2-3 क्वेश्चन मिळू शकतात। बऱ्याच विद्यार्थ्यांना मी सांगितलं, मला कधी एवढं आठवत नाही आहे, बट कमी जास्त 2 ते 3 क्वेश्चन प्रत्येक शिफ्टमध्ये आहे। तर प्लीज स्वतः फाइंड आउट करा, कारण मी सांगितलेलं आहे आपल्या मित्रांशी बोला। बरेच विद्यार्थ्यांनी मला कॉल पण केला, मेसेज केला, मी सांगितलं आहे। पण आता मला ना एवढं हँगआउट झालेलं आहे की मला काहीच असं आठवत नाही आहे की मी कुणाला काय सांगितलं। ओके, त्यामुळं आय एम सॉरी, मी हे डायरेक्ट क्वेश्चन न सांगता त्या दिवशी व्हिडिओ केला, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता। ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बोलणार आहे की ऑब्जेक्शन कसं घ्यायचं। तर बघा, याच्यामध्ये हा एक वेबसाईट ओपन करायची। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर आरोग्य महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट इनसे हे ओपन होईल। ओके करायचं। ओके केल्यानंतर हे तुमची हे एक साईट ओपन करेल आणि याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड हे तुम्हाला दिसेल। ओके, तर याच्यावर इथे क्लिक करायचं। ओके, क्लिक करा। क्लिक केल्यानंतर हे असं ओपन होईल। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ईमेल आय डीमध्ये तुमच्याकडे एक रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन ID आणि पासवर्ड आलेला असेल आणि ही कॅप्चा व्यवस्थित टाका आणि इथे याला लॉग इन करायचं। ओके, लॉग इन केल्यानंतर हे पेज अशा पद्धतीचं ओपन होईल। ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये एक कॅन्डिडेट आहे, त्याचं हे आपण ओपन केलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे अप्लिकंट डिटेल, पोस्ट सिलेक्शन, हेल्प डेस्क। ओके, तर याच्यामध्ये आपण पोस्ट सिलेक्शनला क्लिक करायचं। पोस्ट सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं एक प्रिफेस ओपन होईल। याच्यामध्ये हे बघा ॲक्शन दिसतं। ओके, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओके, चला क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं हे ओपन दिसेल, अप्लिकंट डिटेल वगैरे तुम्हाला दिसेल। ओके, याच्यामध्ये काय करायचं बघा, आता आपण पे स्लिप, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, ऑब्जेक्शन। तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्स बघणं खूप गरजेचं आहे। हा कॅन्डिडेट रिस्पॉन्स तुम्ही बघितल्यानंतरच तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म भरू शकता, कारण याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन ID म्हणजे तो पर्टिक्युलर क्वेश्चन, समजा आता 32 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल। ओके, फक्त तुमचाच पेपर, ओके, कुणा दुसऱ्याचं नाही, कळलं का तुम्हाला, तुमचाच क्वेश्चन। ओके, त्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचं असेल, ओके, त्या 32 नंबरच्या क्वेश्चनवर जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्या तर दुसऱ्याची आन्सरशीट जमणार नाही, ते तुमचीच आन्सरशीट असायला पाहिजे। तर 32 नंबरच्या क्वेश्चनवर तुम्ही इथे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर याची क्वेश्चन ID तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता बघा तुम्हाला सांगतो। ओके, यामध्ये तुम्ही बघू शकता नंबर 1 क्वेश्चन, हा एक नंबर क्वेश्चन आहे। अगर याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हा क्वेश्चनवर, तर कसं घेणार आपण। याच्यामध्ये बघा क्वेश्चन टाईप, क्वेश्चन ID हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। प्रत्येक रिस्पॉन्स शीटचा क्वेश्चन ID वेगळा आहे। समजा प्रत्येकाला वेगवेगळे एक MCQ आलेले आहेत, त्यामुळं बघा तुम्हाला हा जो क्वेश्चन नंबर आहे, ओके, क्वेश्चन ID माहीत असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यामध्ये येतच, आपण बघूया। ओके, आता हा व्यक्ती, आता समजा याचं हे करायचं आहे आपल्याला, तर हा नंबर एक बघूया, 2 मिनटं। ही जी आन्सर शीट आहे दुसऱ्या व्यक्तीची आहे, आपण त्याच व्यक्तीची आन्सर शीट घेऊया म्हणजे इझी होईल आपल्याला। यामध्ये आपण काय करूया, यामध्ये ह्याच व्यक्तीची कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आपण ओपन करूया। ओके, चला ओपन करूया। त्याच्यानंतर हे बघा इथे हिअर केलं की अशा पद्धतीनं हे ओपन होतं। ठीक आहे, याच्यामध्ये आता समजा हा एक क्वेश्चन आहे। ओके, आता समजा हा एक क्वेश्चन आहे। ओके, 5व्या नंबरचा क्वेश्चन। ओके, खालील शब्दाचा अर्थ ओळखा, रहस्य या शब्दाचा। ओके, आता रहस्यचं खरं उत्तर आहे मर्म। ओके,
आणि ह्या कॅन्डिडेटनी रजक हे आन्सर दिलेलं आहे. ओके, तर याच्यावर जर आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला क्वेश्चन ID माहीत असणं गरजेचं आहे. ओके, याच्यात बघा 6306874531. ओके, हा नंबर आपण लिहून ठेवूया म्हणजे जेणेकरून आपल्याला पटकन माहिती पडेल. ओके, 531 शेवटचा लक्षात ठेवायचं. ओके, 531 5 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, हां ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे परत यायचं, त्याच्यावर ऑब्जेक्शन फॉर्म ओपन करायचा. ओके, याच्यावर क्लिक करूया. ऑब्जेक्शन फॉर्म ओपन केलेला आहे. ऑब्जेक्शन ओपन फॉर्म केल्यानंतर काय करायचं आहे बघा, युअर सिलेक्शन, क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन आणि रिफ्रेश करायचं तर याच्यावर एक MCQ झाल्यानंतर रिफ्रेश करावं लागेल तुम्हाला करायसाठी. ओके, क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन. ओके, याच्यावर क्लिक करूया आपण. ओके, क्लिक केलं, त्याच्यानंतर अशा पद्धतीचा प्रिफेस आपल्याला ओपन होईल. ओके, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की नोट हे वाचणं गरजेचं आहे, आपण वाचत नाही. कॅन्डिडेट शुड एन्श्युअर दॅट क्वेश्चन ID ओके इम्पॉर्टंट आहे ॲज पर द क्वेश्चन पेपर ऑनली. ओके, त्याच्याच क्वेश्चन पेपरनुसार, दुसऱ्याचं नाही. ओके, कॅन्डिडेट हॅज टू फिल्ड ऑल द रिक्वायर्ड शिफ्ट क्वेश्चन ID. ओके, देन सबमिट करायचं आहे सगळ्यांना. ओके, त्याच्यानंतर आहे याच्यामध्ये ऑब्जेक्शन 1 सबमिटेड कॅनॉट बी एडिटेड. बघा एडिट करता येणार नाही, एकदा सबमिट. म्हणूनच म्हटलं की तुम्ही एक दिवस वाट बघा, डेफिनेटली मी व्हिडिओ करतो आहे. ओके, हे बघा फॉर्म टू रेज ऑब्जेक्शन. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला बघा, याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट ही माहिती. ओके, हा नंबर बरोबर आहे का, रजिस्ट्रेशन नंबर हा बघून घ्यायचा, म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, लॉग इन ID हा एकच नंबर. त्याच्यानंतर अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर ओके आहे, नेम ओके आहे. ओके, त्याच्यानंतर मोबाईल नंबर ओके आहे, ईमेल ID ओके आहे, पोस्ट ओके आहे, प्रायव्हेट बघा. ओके, त्याच्यानंतर डेट ऑफ एक्झामिनेशन, शिफ्ट कुठली आहे, लँग्वेज काय होती ती सिलेक्ट करायची. आता समजा याच्यामध्ये काय झालेलं आहे की व्यक्तींनी, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये घेतला असेल तर तुम्ही इंग्लिशमध्येच पेपर दिला, तुम्ही इंग्लिशच से करायची. ओके, कळलं का तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये क्वेश्चन ID आलेला बघा, याच्यामध्ये दिसतोय तुम्हाला हा क्वेश्चन ID. तर क्वेश्चन ID कुठला टाकायचा, आता आपण बघितला होता 531 वाला. ओके, 531 हे बघा 63068047953037. ओके, हे बघा हा क्वेश्चन आहे, याला सिलेक्ट करायचं. ओके, सिलेक्ट केला. ओके, सिलेक्ट केल्यानंतर टाईप ऑफ ऑब्जेक्शन, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये जायचं, टाईप ऑफ ऑब्जेक्शन, काय ऑब्जेक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला. इनकरेक्ट क्वेश्चन आहे का, इनकरेक्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनमध्ये स्पेलिंग मिस्टेक्स आहे या मिनिंग बरोबर येत नाही आहे तर तो करू शकता तुम्ही. या स्पेलिंग मिस्टेक्स पण त्याच्यामध्ये इनकरेक्ट क्वेश्चनमध्ये येऊ शकता. आउट ऑफ सिलेबस आहे का, आउट ऑफ सिलेबस तर काही येणारच नाही. ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट आहे का, असं पण नाही झालेलं आहे कुठल्याच MCQमध्ये. मल्टिपल करेक्ट आन्सर, ओके, बऱ्याच MCQमध्ये मल्टिपल करेक्ट ऑप्शन्स आहेत 1-2 क्वेश्चन्समध्ये. ओके, जसं ॲब्रिप्शिओ प्लॅसेंटामध्ये वजायनल ब्लिडिंगसुद्धा असतं, प्लस ते ॲबडॉमिन असतं, म्हणजे युट्रस हे कसं असतं, टेन्स असतं, टेंडर असतं. ओके, लक्षात ठेवा. तर ऑल द ऑप्शन्स नाही याच्यामध्ये नाही, हां मल्टिपल करेक्ट आन्सरमध्ये तेव्हाला जाणार. ॲब्रिप्शिओ प्लॅसेंटाचं जे क्वेश्चन आहे तो मल्टिपल करेक्ट आन्सरमध्ये जाणार. ओके, जसं आता गव्हर्नमेंट सेक्शनचं जे ऑटोक्लो आणि जे ऑटोक्लो आणि अजून एक होतं CPRचं, त्याच्यामध्ये काय जाणार आहे की याच्यामध्ये इनकरेक्ट आन्सर की. ओके, इनकरेक्ट आन्सर की त्याला सिलेक्ट करायचं. ओके, किंवा ट्रान्सलेटर एररमध्ये समजा जसं आता स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे ट्रान्सलेटिंगच्या वेळी हे प्रॉब्लेम ते, किंवा ॲम्बिजियस जो क्वेश्चन आहे ते काहीतरी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ओके, समजा आता आपण इथं सिलेक्ट केलं. ओके, इथे आपण सिलेक्ट केलं की ऑल ऑप्शन्स नाही, मल्टिपल करेक्ट आन्सर्स. ओके, क्लिक केलं. ओके, त्याच्यानंतर इथे करेक्ट याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, अजून एक MCQ, करेक्ट ऑप्शन ID ॲज पर द कॅन्डिडेट. ओके, हां, जर आता तुम्हाला म्हणायचं आहे की तुमच्यानुसार तुम्हाला कुठलं ID म्हणजे कुठलं. आता समजा याच्यामध्ये पुन्हा जाऊया आपण परत, 2 मिनटं. हा क्वेश्चन होता, कुठे होतो आपण. ओके, तर याच्यामध्ये जायचं. इथे गेल्यानंतर हे बघा, आता यांनी आन्सर 4 नंबरचं दिलं होतं. किती नंबरचं दिलं होतं, 4 नंबरचं. बघा 4 नंबरचं आन्सर दिलं होतं कॅन्डिडेटनी. उत्तर याचं 2 आहे, पण तुम्हाला वाटते की याचं राईट आन्सर हे रजक आहे तुमचं.
ओके, रजक आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला, तर 4 नंबरची जी ID आहे ही ID तुम्हाला टाकावं लागेल तिथे. ओके, म्हणजे हे तुमच्यानुसार हे राईट आन्सर आहे, तुमच्यानुसार म्हणजे कॅन्डिडेटनुसार. ओके, कळलं का? हे सुद्धा हा नंबर म्हणजे 91863068187291 हे तुम्हाला इथे टाकावं लागेल. पुन्हा गेलो आपण इथे गेलं, याच्यामध्ये आन्सर कीज इथं टाईप करावं लागेल. याच्यामध्ये जी आन्सर कीज आपण शोधली होती ही आन्सर की, ओके, ही तुम्हाला तिथे हे करावं लागेल, टाईप करावं लागेल. ही जी आन्सर की आहे याच्यामध्ये जी 4th होती ती आन्सर कीज, म्हणजे हा नंबर तुमचा राईट आहे तुमच्यानुसार असं त्याच्यामध्ये तुम्हाला टाकावं लागेल. ठीक आहे. बरं, याच्यामध्ये तुम्ही तो लिहिला 1, 6, 8 वगैरे जो पण आहे. ओके, याच्यामध्ये हा जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला इथे लिहावा लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये तो नंबर जो करेक्ट होता म्हणजे ऑप्शन ID जो 4thचा ID होता तो ID तुम्हाला इथे लिहावं लागेल. तो लिहायचा इथे. आणि याच्यामध्ये तुम्हाला इथे डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क हे इथे लिहावं लागेल. थोडंसं एक्सप्लेनेशन लिहायचं त्या आन्सरचं, यस करायचं. यस केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला इथे लिहावं लागेल. ओके, की क्लॅरिफिकेशन काय त्या आन्सरचं, एक्सपेक्टेड करेक्ट आन्सर काय आहे आणि रिमार्क काय आहे ते तुम्हाला त्याच्यात लिहावं लागेल. ओके, जस्ट 2 मिनिट. सोबतच त्याच्यानंतर इथे तुम्हाला लिहावं लागेल क्लिक हिअर टू अपलोड. ओके, म्हणजे तुमच्याकडे समजा आता CP बवेजाचं जे पुस्तक आहे मायक्रोबायोलॉजी, ओके, गव्हर्नमेंटचे जे कॅन्डिडेट आहे, ओके, मायक्रोबायोलॉजीचं, तो CP बवेजाचं जे तुम्हाला उत्तर दिसलेलं त्याचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथे अपलोड करावा लागेल. ओके, हे बघा इथे क्लिक हिअर टू अपलोड. याच्यानंतर ती फाईल याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं नाही. एकच डॉक्युमेंट लावायचं आहे, 3 वगैरे डॉक्युमेंट नाही आहे. ओके, डॉक्युमेंट अपलोड नंबर 1. ओके, याच्यामध्ये ड्रॅग करायची आणि त्याच्यानंतर ही जे आहे त्याला क्लोज करायचं. क्लोज केल्यानंतर ओके, याच्यामध्ये तुम्ही लिहून टाका की ॲज पर क्वेश्चन त्याचं क्लॅरिफिकेशन काय राहील. म्हणजे याच्यात लिहायचं ऑटोक्लोइंग इज व्हॉट. ऑटोक्लोइंग इज अ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स, व्हेजिटेटिव्ह, नॉन व्हेजिटेटिव्ह आणि स्पोर सगळे काय होतं किल होतात 121 डिग्री सेल्सिअसमध्ये आणि मोस्ट यूज्ड स्टरलाइज मेथड आहे ही वाली. ओके, सो दॅट्स वाय द आन्सर इज ऑटोक्लो इज राईट आन्सर. अशा पद्धतीने याच्यात लिहायचं. आणि इथे लिहिताना जे तुम्ही ते दिलेलं आहे याच्यामध्ये CP बवेजा जे पुस्तक आहे मायक्रोबायोलॉजीचं त्याचं पूर्ण वर्णन करायचं, त्याचा कुठल्या पेज नंबर लिहायचं, त्या पुस्तकाचं एडिशन नंबर 1, 2, 3, 4 जो पण एडिशन आहे तो नंबर याच्यात टाकायचा. म्हणजे क्लॅरिफिकेशन व्यवस्थित द्या. 100 रुपये इथे भरायचे आहे आणि त्याच्यानंतर शेवटी इथे सबमिटवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने इथे तुम्हाला असं इथे सबमिट करावं लागेल. कळलं का? सबमिट केल्यानंतर याच्यामध्ये मी काही इन्फॉर्मेशन भरलेली नाही आहे त्यामुळे मला असं दाखवत आहे. पण तुम्ही जर सगळं इन्फॉर्मेशन व्यवस्थित भराल तर इथे व्यवस्थित सगळं फिलअप होईल आणि सबमिट होईल. हा झालं नंबर 1. आता नंतर तुम्हाला 2 MCQs वर करायचं असेल तर पुन्हा परत जायचं. ओके, इथे जायचं. ओके, इथे जायचं. ओके, रिफ्रेश करायचं. रिफ्रेश करून तुम्हाला पुन्हा एकदा क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन करायचं. ओके, इथे क्लिक हिअर टू रेज ऑब्जेक्शन पुन्हा एकदा करायचं. म्हणजे पहिल्या प्रश्नाला 100 रुपये दिले, दुसऱ्या प्रश्नाला 100 रुपये. 2 MCQ आहे. अगर 200 रुपये तुम्हाला देऊन जर MCQ रॉंग झालेले जर राईट येत असेल, 4 मार्क तुमचे वाढत असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. डेफिनेटली एक 10 डेजमध्ये याची फायनल आन्सर कीज तुम्हाला भेटून जाणार आणि DHSची जॉईनिंगसुद्धा तुम्हाला जानेवारीमध्ये 2021मध्ये मोस्ट प्रॉब्ली एंडपर्यंत भेटण्याची शक्यता आहे. तर बघा आता DHSचं पण झालेलं आहे. मोस्ट ऑफ द जॉईनिंग प्रोसेस खतमच होत आलेली आहे. आता होईलच सगळ्यांचे जॉईनिंग. ओके, तर डेफिनेटली इथे तुम्हाला चान्स राहणार कारण DMER दिलेल्या कॅन्डिडेटनी DHS दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण बरेच कॅन्डिडेटला चांगले मार्क पडले असेल तर मे बी ते सुटणार आणि इथे तुमचा चान्स बनू शकतो. तर होप सो सगळ्यांना व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. प्लस व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि काही डाऊट असेल तर हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला प्रश्न टाकू शकता की असं आहे. तर व्यवस्थितरित्या मी तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. पे करायचे 100 रुपये, सबमिट करायचं आणि एक 7-8 दिवसामध्ये तुम्हाला फायनल आन्सर की येऊन जाणार. 2-4 मार्क वाढत असेल तर तुमचाच फायदा आहे. तर प्लीज लवकरात लवकर ही जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करा. थँक्यू, धन्यवाद.